नाशिक शहरातील गुन्हेगारीच्या घटना थांबत नाहीयेत. अशातच इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून काळजाचा थरकाप उडवणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी रात्री एका तरुणीची हत्या करण्यात आल्यानंतर आज शनिवारी पहाटेच्या सुमारास संशयित आरोपी तरुणाचाही मृतदेह पोलिसांना आढळून आलाय. तरुणीला संपवल्यानंतर आरोपीने स्वतःचंही जीवन संपवल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केलाय. हे प्रकरण नेमकं काय आहे, तरुणानं तरुणीची हत्या करून आत्महत्या का केली आहे, याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट पाहूयात. समोर आलेल्या माहितीनुसार नाशिकमध्ये एकतर्फी प्रेमातून तरुणीची चाकूने भोसकून निर्गुण हत्या करण्यात आली आहे. त्यानंतर आरोपी तरुणानंही गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडित तरुणीचं दुसऱ्या व्यक्तीसोबत लग्न ठरल्याच्या रागातून हा संपूर्ण थरार घडल्याचं तपासात समोर आलंय. मृत तरुणीची ओळख वैष्णवी अनिल आवारे अशी असून ती मूळची जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्याची रहिवासी होती. नाशिकच्या इंदिरानगर येथील वनसंपदा सोसायटीत पेईंग गेस्ट म्हणून राहून ती आपलं शिक्षण घेत होती. संशयित आरोपी तरुण साहिल अशोक लावारे हा वैष्णवीचा जुना ओळखीचा होता आणि तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. शुक्रवारी रात्री 10:30 वाजेच्या सुमारास वैष्णवी तिच्या मैत्रिणींसोबत वनसंपदा सोसायटीच्या उद्यानात बसली होती. त्याच वेळी साहिल तिथं पोहोचला आणि त्यानं वैष्णवीशी बोलण्याचा आग्रह धरला. वैष्णवीने त्याच्याशी बोलण्यास स्पष्ट नकार दिला. याच नकाराचा आणि तिचं लग्न दुसऱ्या तरुणाशी ठरल्याचा राग मनात धरून साहिलनं खिशातून धारदार चाकू काढला आणि वैष्णवीच्या गळ्यावर आणि शरीरावर सपासप वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की वैष्णवी रक्ताच्या थारोळ्यात जमिनीवर कोसळली आणि गंभीर दुखापतीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोपी साहिल तात्काळ घटनास्थळावरून फरार झाला. तपासादरम्यान समोर आलेल्या धक्कादायक माहितीनुसार वैष्णवीचं ज्या तरुणासोबत लग्न ठरलं होतं त्या होणाऱ्या पतीसोबत ती फोनवर बोलत असताना साहिलनं तिथं आला होता. त्यामुळे दोघांमध्ये झालेला हा वाद आणि हत्येचा वेळेचा थरार होणाऱ्या पतीनं फोनवर ऐकला. हत्येनंतर फरार होताना साहिलनं वैष्णवीच्या होणाऱ्या पतीला फोन केला आणि मी वैशूला संपवलंय असं सांगून फोन कट केला. या फोन कॉलमुळे या गुन्ह्यामागचा मुख्य हेतू उघड झाला. शुक्रवारी रात्री वनसंपदा सोसायटीच्या गार्डनमध्ये वैष्णवीचा मृतदेह सापडल्यानंतर इंदिरानगर पोलिसांनी तातडीनं आरोपी साहिलचा शोध सुरू केला होता. पोलीस त्याचा माग काढत असतानाच शनिवारी पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतच एका झाडाला साहिल लावारे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आलाय. वैष्णवीची हत्या केल्यानंतर त्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं स्पष्ट झालंय. वैष्णवीचा खून केल्यानंतर पोलीस आपल्या मागावर असल्याच्या भीतीनं किंवा पश्चातापापोटी साहिलनं टोकाचं पाऊल उचललंय. शनिवारी पहाटेच्या सुमारास इंदिरानगर येथील जॉगिंग ट्रॅक परिसरातील एका झाडाला साहिल लावारे याचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत पोलिसांना आढळून आलाय. घटनेची माहिती मिळताच इंदिरानगर पोलीस स्टेशनचं पथक, गुन्हे शाखे आणि फॉरेन्सिक लॅबचे तज्ज्ञ रात्रीच घटनास्थळी दाखल झालेत. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू जप्त केलाय. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी पाठवले असून या घटनेमुळे संपूर्ण नाशिक परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. रागातून आणि वेड्या प्रेमातून त्यानं आधी वैष्णवीचा जीव घेतला आणि नंतर स्वतःचाही अंत केला. एकाच रात्रीत घडलेल्या या हत्येच्या आणि आत्महत्येच्या सत्रामुळे इंदिरानगर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय. इंदिरानगर पोलीस ठाण्याचं पथक या संपूर्ण प्रकरणाचा अधिक तपास करत असून दोन्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आलेत. पोलीस पुढील तपास करत आहेत. नाशिकमधील ही घटना केवळ एक गुन्हा नसून आजच्या तरुण पिढीच्या मानसिकतेतील एका मोठ्या समस्येकडे बोट दाखवणारी ठरली आहे. नकार सहन न होणं आणि त्यातून स्वतःचं किंवा दुसऱ्याचं आयुष्य संपवणं यावरून तरुणांमध्ये नकार पचवण्याची आणि अपयश स्वीकारण्याची क्षमता कमी होत असल्याचं आणि ते कमी होत चालल्याचं स्पष्ट दिसतंय. सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक गोष्ट एका क्लिकवर आणि लगेच मिळवण्याची सवय लागली आहे. त्यामुळे नात्यांमध्ये संयम राखणं किंवा समोरच्या व्यक्तीचा स्वातंत्र्याचा आदर करणं कठीण जात असल्याचं तरुण वर्गात पाहायला मिळतंय. ब्युरो रिपोर्ट LS मराठी.